आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. नेते मंडळींसह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालेत. युगेंद्र पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचे अश्रू अनावर झाले होते. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महाराष्ट्राने एक रुबाबदार नेता गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राज्यातील नेते मंडळींपर्यंत अनेकांनी पोस्टद्वारे अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली, तसेच आपल्या भावनांना वाट मोकळी केली. अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या कर्मभूमी अर्थात बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणार आहेत. अजित पवार यांच्या निधनाची बातमी मिळताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले. तसेच बारामतीत दाखल झाले. विद्याप्रतिष्ठान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेतली. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बारामतीत दाखल झाले आहेत. त्यांनी पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत दुःख व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेत सांत्वन केले. या भेटीचे फोटो समोर आले आहेत. सुनेत्रा पवार यांचे हात जोडलेले आहेत. या भेटीचे दृश्य पाहून बारामतीकरांचे मन सुन्न झाले. सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.